नमस्कार नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत। तर आज आपण नवरात्र विशेष तेलाचा थेंबही वापर न करता फक्त 5 मिनिटात तयार होणारी अशी चटपटीत अशी उपवासाची आलू टिक्की आणि त्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत। उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, तेव्हा अशा प्रकारे पौष्टिकतेने परिपूर्ण आणि पोटभरीची अशी उपवासाची टिक्की उत्तम पर्याय आहे। इथे दाखविल्याप्रमाणे जर तुम्ही आलू टिक्की बनवली तर अगदी परफेक्ट कुरकुरीत अशी तयार होतेच, शिवाय खायला तर अप्रतिम अशी लागते। रेसिपी अगदी साधी सोपी सुटसुटीत इथे मी तुम्हाला शेअर केली आहे, तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, अगदी निःशुल्क आहे। आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। उपवासाचे आलू पॅटीस किंवा उपवासाची आलू टिक्की बनवण्यासाठी प्रथम आपण एक मिश्रण तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मी बाउल घेतला आहे। आता त्यात आपण 1 वाटी उकडून किसून घेतलेले बटाटे घालूया। इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून अशा प्रकारे किसून घेतले आहेत। बटाटे अशा प्रकारे किसूनच घ्यायचे आहेत। आता त्यात आपण 2 ते 3 चमचे शेंगदाण्याची भरड घालूया। शेंगदाण्याची भरड तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता, पण त्यामुळेच ह्या टिक्कीला अगदी क्रंचीपणा येतो, म्हणून शेंगदाणे आवर्जून घाला। त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालूया आणि आवश्यकतेनुसार हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट घालूया। इथे हिरवी मिरची, आले आणि कोथिंबीर मी वापरत आहे। जर उपवासाला चालत असेल तर तुम्ही वापरू शकता, नाहीतर कोथिंबीर स्किप करू शकता। आता आपण त्यामध्ये अर्धी वाटी राजगिरा पीठ घालूया। राजगिरा पीठ नसेल तर तुम्ही या ठिकाणी भगरीचे पीठही घेऊ शकता किंवा साबुदाणा पीठही घेऊ शकता। साबुदाणा पोटासाठी हानिकारक आहे, त्यामुळे इथे मी साबुदाणा पीठ वापरत नाही आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही पीठे इथे वापरू शकता। आता अशा प्रकारे पाणी न घालता अगदी मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊया। पाहू शकता अशा प्रकारे अगदी मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता लगेचच आलू टिक्की बनवायला घेऊया। इथे मी मीडियम साईजची आलू टिक्की बनवत आहे। तुम्ही हव्या त्या साईजमध्ये आलू टिक्की बनवून घेऊ शकता। पाहू शकता किती परफेक्ट मिश्रण तयार झाले आहे। अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे पॅटीस शेपमध्ये करून घ्यायचे आहे। पाहू शकता किती परफेक्ट आलू टिक्की तयार झाली आहे। अशाच प्रकारे सर्व आलू टिक्क्या मी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे। पाहू शकता सर्व आलू टिक्क्या मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतल्या आहेत। आता लगेचच त्या आपण शॅलो फ्राय करूया। त्यासाठी आधीच मी इथे गॅसवर एक तवा गरम करत ठेवला आहे। तवा गरम करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये 2 चमचे तूप घालूया। इथे मी उपवासासाठी तुपाचा वापर करत आहे। तेलाचा जर तुम्हाला वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता, पण तुपामध्ये ही टिक्की व्यवस्थितपणे फ्राय केल्यावर त्याची चव अप्रतिम अशी लागते, म्हणून मी इथे वापरत आहे। आता तूप अगदी व्यवस्थित विरघळून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये जी आपण टिक्की तयार करून घेतली आहे ती अशा प्रकारे हलक्या हाताने त्यामध्ये सोडूया। इथे तूप अंगावर उडण्याची शक्यता असते आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत आपण ह्या टिक्क्या साधारणतः 2 ते 3 मिनटे व्यवस्थित खरपूस गोल्डन कलर येईस्तोवर भाजून घेऊया। आता गॅसची फ्लेम मीडियम करून एक बाजू अगदी खरपूस भाजून घेतल्यावर पालटून दुसरी बाजू तशाच प्रकारे गोल्डन कलर येईस्तोवर आलटून पलटून एक समान रंगावर भाजून घ्यायची आहे। पाहू शकता टिक्कीची एक बाजू अगदी खरपूस भाजली गेली आहे। अशाच प्रकारे सर्व टिक्क्या आलटून पालटून सोनेरी रंगावर भाजून घेऊया। साधारणतः 2 मिनिटांनंतर पाहू शकता दोन्ही बाजूनी टिक्क्या अगदी खरपूस भाजल्या गेल्या आहेत। आपल्याला इतपतच सोनेरी रंगावर टिक्क्या भाजून घ्यायच्या आहेत। आता लगेचच ते आपण टिश्यू पेपर असलेल्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया, म्हणजे एक्स्ट्राचे जे तूप आहे ते टिश्यू पेपर ॲब्झॉर्ब करेल। पाहू शकता किती परफेक्ट रंग आलू टिक्कीला आला आहे। अशाच प्रकारे जे राहिलेल्या टिक्क्या आहेत त्या आपण अगदी एक समान रंगावर तळून घेऊया, म्हणजेच शॅलो फ्राय करून घेऊया। त्यानंतर टिक्कीबरोबर खाल्ली जाणारी चटणी बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी मिक्सरची भांडी घेतली आहे। आता त्यात आपण अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालूया। त्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठही घालूया आणि हिरवी
मिरची, कोथिंबीर आणि आल्याची पेस्टही घालूया. हिरवी मिरची, आले आणि कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घालून तुम्हाला जितपत चटणी पातळसर किंवा घट्टसर हवी आहे त्याप्रमाणे पाण्याचा वापर करून मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर अशी पेस्ट तयार करून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे अगदी बारीकसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. लगेचच ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. इथे मी चटणीला अजिबात फोडणी देत नाही आहे. अशीच ही चटणी फारच छान लागते. तुम्हाला जर चटणीला फोडणी द्यायची असेल तर जिऱ्याची इथे फोडणी देऊ शकता. अशा प्रकारे तयार झाली चटपटीत अशी चटणी. लगेचच गरमागरम आलू टिक्की आणि त्याबरोबर खाल्ली जाणारी चटपटीत अशी चटणी सर्व करूया. ही चटणी फारच अप्रतिम अशी लागते. इथे फोडणीची गरज लागत नाही आणि जी टिक्की आपण बनवली आहे त्यामध्येही जास्त मसाल्यांचा वापर केला नाही आहे. त्यामुळे याची चव अगदी टिकून राहते. इथे कोणतीही पिठे जरी वापरली तरी टिक्कीची चव अजिबात बदलत नाही. अशा प्रकारे तयार झाले. जास्त महागडे साहित्य न वापरता फक्त 2-3 साहित्यात चटपटीत अशी आलू टिक्की आणि त्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी. नवरात्राचे उपवास सुरूच आहे तेव्हा तुम्ही अशा प्रकारे आलू टिक्की आणि त्याबरोबर खाल्ली जाणारी उपवासाची चटणी बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच सात्विकतेने आणि पौष्टिकतेने परिपूर्ण अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.